रत्नागिरीमध्ये महायुतीचा समन्वय मेळावा संपन्न। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड अशा कोकणातल्या तिन्ही जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। महायुती म्हणून एकत्र काम करण्याचा मेळाव्यामध्ये निर्धार। नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीत सकल मराठा समाजाची घोषणाबाजी। काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी, आंदोलकांची मागणी। काही काळ गोंधळाचं वातावरण। माझाच्या बातमीनंतर पैलवान विजय डोईफोडे याच्यासाठी मदतीचे हात। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट। पुण्यातल्या खड्ड्यामुळे पैलवान विजयचा अपघात। सांगलीच्या अमणापूरमध्ये चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या तिघांना ग्रामस्थांकडून चोप। यानंतर ग्रामस्थांनी तिघांना केलं पोलिसांच्या स्वाधीन। एनसीबीकडून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश। उल्हासनगरमध्ये 75 किलो गांजा आणि 48 किलो कोडीन बॉटल असा $2.25 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त। 6 आरोपींना अटक। मुंबई अहमदाबाद नव्या 20 डब्यांच्या वंदे भारतची चाचणी यशस्वी। 4 डबे वाढवल्यानंतरही ताशी 130 किलोमीटरच्या वेगावर परिणाम झाला नसल्याचं चाचणीतनं स्पष्ट। औषधाच्या खोट्या किंवा चुकीच्या जाहिरातींची आता ऑनलाईन तक्रार करता येणार। केंद्रीय आरोग्य आणि ग्राहक मंत्रालयाच्या बैठकीत नवीन प्रणाली आणण्याचा निर्णय। अहमदनगरमध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ। सध्या शहरात डेंग्यूचे 15 रुग्ण। या पार्श्वभूमीवर मनपा आरोग्य विभाग सतर्क। प्रत्येक प्रभागात धूर फवारणी, स्वच्छतेकडे लक्ष। उल्हासनगरमध्ये ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई। महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी टंचाई आणि अनियमित पाणी पुरवठा। या कृत्रिम पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त। हरियाणाच्या गुरुग्राममध्ये मुसळधार पाऊस। अनेक भागामध्ये साचलं पाणी। मुसळधार पावसामुळे हरिद्वारच्या चिला नदीला पूर। अनेक भागात वीज पुरवठा खंडित। दूरसंचार सेवा देखील विस्कळीत। हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस। हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट। भूस्खलन आणि पुरामुळे अनेक रस्ते बंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।